बदली नका करू सर. सर आमच्या सरांना घेऊन जाऊ नका सर. सर नका ना अरे घेऊन कोण जाऊ, आहे? सर ही पारंपरिक मुलांची गँग आहे. दत्तू सर मी तुमच्यासाठी मणी आणले सर. अरे काय बोलत? हे घ्या सर. माझ्यासाठी मनी आणलेस तू? हो सर. वा वा मस्त आहेत मणी. आमच्या इथे एक बकरी आहे सर, ती मणी देते. मी त्यातले सुंदर सुंदर मणी वेचून आणले सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जुजबी चषक 2024 मध्ये. जुजबी चषक 2024 ची ट्रॉफी गालावर, कपालावर, हातावर सगळीकडे मिळते. कॉमेंटेटरने कितीही चांगलं काम करू दे, पमे तू छान केलंस एवढंच मिळतं. पण असो, ज्याचं या जगात कोण नाही त्याचे प्रसाद ओक सर आहेत. तर जुजबी चषक 2024 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या चषकाचे स्पॉन्सर आहेत पाय गे. इथे बघितल्यावर ना 2 ओळी जातातच. असो, तर जुजबी चषकाचे स्पॉन्सर आहेत आमिर हडकर आणि वाजंत्री मंडळी. तर जुजबी चषक 2024च्या अंतिम सामन्यात आपल्या समोर आहेत 2 तुल्यबळ संघ. एका संघाचं नाव आहे मी नाही त्यातली 11 आणि दुसऱ्या संघाचं नाव आहे कडीला वाचली 11. तर मी नाही त्यातली संघाला 6 चेंडू 3 धावांची गरज आहे आणि श्रमेश आणि प्रसाद एकदम माफक असं आव्हान असंच पूर्ण करण्यात, कारण त्यांच्याकडे 3 गडी शिल्लक आहेत. आणि कडीला वाचली संघाकडून बॉलिंग साठी येतोय टूटाक. मी टूटाक बाय गे. ए बाबा इकडे इकडे. याच्या तोंडावरून कळतंय ह्याने आत्ताच क्रिकेट या खेळाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला. मी नाही यार. अरे मी यार तुम्ही ना मुद्दाम करता यार. 3 रन हवे आहेत म्हणून तुम्ही मला पाठवला ना. म्हणजे मॅच कोणामुळे हरलो तर राऊतमुळे हरलो सांगायला. अरे भाई तू चांगला बॉलर आहे. टाक तू गपरे. ओंक्या बॉल कशाला म्हणतात? बॉब BO डबल बॉल BO डबल एल. हे श्रमेश हा. तू राईटी आहेस ना? होय, होय. याला लेफ्टी खेळ. लेफ्टी घेऊ दादा. मी काय म्हणतो डोळे झाकून खेळू काय? ए श्रमेश वादारे बोल नाही केटलो बोलायचे आहे. आणि हे पम्या चलने हवे मैच शुरू करने. શું થયું? ह्याला म्हणतात ओव्हर कॉन्फिडन्स. टीम आधीच हारत आली आहे, स्वतःच्या भाषेने अजून टीमला झोपवला. अरे पण तूच तर बोलला ना मला गुजराती बोलायला. मी लाख बोलले तुला समजायला नको. परवा बोललो अभिनय कर, केलास तू. रेवा दे चल मॅच सुरू कर. ओंक्या चल लवकर टाक, आम्हाला पार्टीला जायचं. चल. आणि आता ओंकार राऊत 2 मिनिटापूर्वी मी आलेलं कॅरेक्टर घेऊन राईटमवर मारा कर. एक मिनिट हे मी काय बघतोय? मैदानात येत आहे या गावचं गुलाबी सौंदर्य राणी धबडगावकर. बाबा तू नको सांगू, रंगवशील तिला. 6 चेंडू 3 धावा हव्यात. ओके श्रम आपल्याला जिंकायचंय आणि आपल्याला सिक्सरच मारायचंय. आणि मला इथे सगळ्यांना सांगायचंय की जो कोणी मारेल सिक्सर त्याच्याबरोबर राणी बघेल पिक्चर. टाळ्या टाळ्या. श्रमू मी वाट बघते. सिक्सर मारशील ना?
ऑल द बेस्ट. ए बाबा बरगड्याचं पीठ करशील. ऑल द बेस्ट गाईज, ऑल द बेस्ट. मी तुम्हाला बघते इथे बसून. रमेश काय करतोयस दादा हा दादा राणी ए बाळा हे बघ हातातली मॅच आहे हा. तिच्याकडे नको लक्ष देऊ. नाही. 6 बिस काय आपल्याला गरज नाहीये. नाही, नाही. 6 बॉल 3 रन आहेत आरामात होतील. yes, दादा. हा एक एक काढून बाळा हे बघ Yes. आपण दोघं आहोत. मागे आहेत पण लक्षच नको देऊ. Yes, yes, दादा. आपलं श्रमेश मारशील ना हा 6 बॉल 3 ना श्रमेश बाळा प्लीज नको लक्ष देऊ तुझ्याकडे. Yes, कमॉन yes. कमॉन कमॉन यस श्रमेश यस. आणि या ठिकाणी स्किटचा विषय सांगून झाल्यानंतर पुन्हा एकदा मॅचला आपण सुरू करूया. आणि राहू तिथे 2 मिनिटाचं कॅरेक्टर पकडून राईट वर मारा करेल श्रमेश बेटकर याला. श्रमेश 6 बॉल 3 येस येस येस. अंपायर हा? हा जोगेश्वरीवरनं लेफ्ट मारणार आहे. दोन मिनिटाचं कॅरेक्टर जा. राऊंड राऊंड राऊंड. ए बाबा राहू दे, तू रंगवशील ते सगळं जा. आता राऊंड कमान. श्रम्या आरामात 6 बॉल 3 आहेत. आणि 6 चेंडू 3 कोणाकडे लक्ष देतोयस? कमान राऊंड कमान. श्रमेश आरामात आरामात स्ट्राईक दे फक्त. 6 चेंडू 3 धावांची राईट वर मारा. आउट झाला विकेट गेला. आउट झाला. आउट झाला. तिकडे असेल मी बोलतो. अंपायर मला आउट देऊ नका ना. का? ती तशी राणी मला परत नाही मिळणार. तिने मला मी केलं म्हणजे बघा ना तिच्याकडे तुम्ही. हे बघ पडलेला पंच आणि पडलेली विकेट याला अंपायर काय करू शकत नाही. तू आउट झालाय, तू पेवेलियन मध्ये जा. या ठिकाणी श्रमेश बेटकर हनी ट्रॅपची शिकार झालेला आहे आणि पेवेलियन मध्ये जातोय आणि त्याची जागा घेतोय या गावचा विकी कौशल उर्फ हुई हुई माने. साऊथ ऐक साऊथ आरामात आपलीच मॅच आहे. दाद्या टेन्शन नाही घ्यायचं. हो कळलं का? टेन्शन नाही घ्यायचं. नाही बरोबर आहे. हे राणी बिनी आहे की नाही? राणी बिनी हे इकडे. हा, हेच बोलतोय. हा टेन्शन नाही घ्यायचं. लक्ष कळलं नको का? देऊस तुझ्याकडे. राणी बिनी काय नाही. कळलं का? मी आहे की नाही सावती आहे. हे सावती- तोडेन आणि तिकडे स्टंपवर बेल्स म्हणून ठेवे ना एक दाखवतो. दाद्या, तसलं नाही. ऐक माझं. तसलं नाही. साऊथ ऐक हे बघ हातात मॅच आहे. अरे हाय 5 बॉल 3 आहेत. तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. अरे राणी बिनी नाही काय. आपला 6 वगैरे काय नकोय. हे कर यायला काय करायचं ते कर. टेन्शन नाही घ्यायचं. कळलं का? सावत्या म्हणजे तू राणीचं नाही ऐकणार का? ए जातो का आता उभा राहा ना तिकडे. मगाशी गुजराती आता मराठी चाल. प्लीज जा सौदा. 5 बॉल 3 ऐक ना हातात आहे मॅच. अरे हो तर विषयच नाही काय. प्लीज जा सौदा. अरे राणी बिनी कोण नाही आपल्या याच फोर्सने मारायचा ते साऊदा. shot नाही जाईल. मला फक्त 1 रन काढून दे. पुढची मॅच मी सांभाळतो. विषय प्लीज साऊद्या. टेन्शन नाही घ्यायचं दाद्या. चल आता आउट मस्त बॉलिंग. ए साऊदा प्लीज जा. टेन्शन चल. नाही. सावत्या कमान. ए सावत्या. कमान हा. राहुल. Yes, yes. या ठिकाणी राहुल पुन्हा एकदा 5 चेंडूत 3 धावांची गरज. साऊदा आणि राहुल- स्ट्राईक दे. टेन्शन नाही. अरे विषय आहे का नाही? काय झालं? काय केलास? हाय गो सॉरी दादा अरे काय नाही झालं माझं. अरे बोललो तू लक्ष देऊ नको तिच्याकडे. ते काय केलं तू? अरे तिनं फ्राईंग किस दिली त्याच्यामुळं माझं सावतच. फ्लाइंग मार रे फ्लाइंग. चल. सॉरी दादा रागवू नको की. आणि या ठिकाणी सावत्या आउट झालेला आहे आणि सावती जागा घ्यायला येतोय दत्तू मोरे. ए दत्त्या ये लवकर बॅटिंग आली आहे. हा दादा चा घे तू काय. माझ्या तोंडात ऑलरेडी कटिंग आहे. दाचा. दत्त्या ते बाजूला ठेव बॅटिंग आली आहे. बॅटिंग करायला ये चल. ए नाही दादा मला चहा द्यायला येतो. बॅटिंग नाहीत मला. अरे असं काय दत्त्या शेवटची विकेट आहे यार. दादा तू बोलला ना मला तू शेवटचा बॅट्समॅन आहे तुझ्यापर्यंत बॅटिंग येणारच नाही म्हणून. या दोघांनी कुठे गेले ते? ए मागचल मागे. या दोघांनी माती खाल्ली म्हणून. दत्त्या, ऐक. काय काय टेन्शन नको घेऊ. तू फक्त कनेक्ट कर बॉल. बाकी मी सांभाळ. दादा मला फक्त चहा द्यायला येतो दादा. हा चहा द्यायला येतो मला फक्त. अरे बॅटिंग पण तशीच आहे. चहा दिल्यावर की फक्त बॉल पुढे टाकायला नाहीये. माझी बॅट
डिस्टर्ब होतो. चल तिकडे चल. ए खरी खरी मारली तू. चल. दादा दादा आऊट झालेत, लाज नाही काय नाही. दत्त्या टेन्शन घेऊ नको दत्त्या. मला फक्त एक रन काढून दे. आणि मुळात ती मुलगी बसले राणी, तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. नाही नाही दादा टेन्शन घेऊ नको. हा अजिबात लक्ष देऊ दादा माझं लग्न झालं, माझी बायको डॉक्टर आहे दादा. ती हातात सीझर घेऊनच फिरते, मी नाही बघत तिच्याकडे. चल चल. त्या आईला कुठलं कपल आहे? तू चायवाला, बायको डॉक्टर. दादा प्रेम आंधळ असतं दादा. कोणाचं? चला चला दादा खेळूया आपण. खेळतो ना मी, खेळतो. याने मारायचं ना? फक्त एक रन काढून दे. हा याने मारायचं ना? याने मारायचं काय? काय दादा सोपं आहे मग, एवढाचा बॉल एवढी मोठी बॅट मी मारतो बस दादा. हाच कॉन्फिडन्स आपल्याला जिंकवणार. दत्त्या मी मारतो. तू बिंदास. हा दादा टेन्शन घेऊ नको. एक रन काढून दे फक्त. 4 बॉल 3 हा. मी मॅच संपवणार. कॅप्टन तू नको घाबरू. हा दादा एक टाक. काय आता मारायचं नाही सांग तू. माझा हात माहिती मग हा. इकडे जा. आऊट झालं तरी मरता इकडे. चल तिकडे. दत्त्या लक्ष आहे बा. ह्या पोरीकडे तर अजिबात लक्ष देऊ नाही नका. नाही बघत दादा मी. ए चल चल मी नाही बघत. चल Come on, दत्तू. मी नाही बघत तुझ्याकडे. चल म्वा. चल चल दादा टेन्शन घेऊ नको. बघ एवढाचा बॉल आहे, एवढी मोठी बॅट आहे, बक्कन मारतो मी. करेक्ट आहे दत्त्या. टेन्शन घेऊ नको. हे टाक. झालं हा आता फक्त एक गडी शिल्लक. 4 चेंडू 3 धावांची गरज. दत्ता मॅच जिंकायचे स्ट्राईक दे फक्त. त्याला मारतो. टेन्शन घेऊ नको. पुन्हा एकदा ओंकार राऊत. 4 चेंडू मी नाही 3 बघणार. धावा. चल, चल, मी नाही बघणार. दत्त्या अमन राऊत स्ट्राईक दे मला. इकडे लवकर या. इकडे या. हे करायला सांगतो मगापासून. कळलं? दत्त्या आय लव्ह यू. दत्त्या आय लव्ह यू. दत्त्या आय लव्ह यू. तू आता फक्त उभा राहा. दत्त्या बोललो की पळ. हा लगेच रन काढूया दत्त्या. हा चालेल. काय टेन्शन घेऊ नको. मॅच जिंकवणार दादा. हा हा चल लक्षात ठेव. दत्त्या बोलला की पळ. कळलं? हा आता नंतर. आता नाही रे नंतर. दादा Ready? दादा हे बघ दादा एवढाचा बॉल एवढी मोठी बॅट. टेन्शन घेऊ नको. आय लव्ह यू दत्त्या. हेच दादा मी पाहिजे तुला होतं. 1 रन काढून दिले दादा. एक रन दिला काढून. मॅच आत राहा, आत राहा, जिंकवायची. दत्त्या लगेच आउट करला. आत राहा. मॅच जिंकवायची दादा. तू सेलवर आहेस की बॅटरीवर आहेस? भरपूर होत आहे म्हणून बाकी आहे ना. दादा तू बोल दादा. दत्त्या रेडी राहा. हा जवळ इथून टाकू का? येस. हा 3 चल. चेंडू 2 धावांची गरज. शेवटचा गडी. पुन्हा एकदा ओंकार राऊत. राणी, I love you. जिंकलो आपण. राणी होती. हरवली मॅच. झोपली ढोलिया. सगळी मॅच तू मेला. दत्त्या दत्त्या अरे दत्त्या गेला. दत्त्या राणी होती. कडक कडक परफॉर्मन्स. या मंचावरचं क्रिकेटचं स्किट रंगलं नाही असं कधी झालंच नाही. बहारदार परफॉर्मन्स वन्स अगेन. क्या बात. हा सरसिक प्रसाद दा. येस करेक्ट बोललीस तू प्राजू. तुफान तुफान एनर्जी, लाजवाब टायमिंग, अफलातून परफॉर्मन्सेस सगळ्यांचं कॅरेक्टर्स सगळ्यांची फार मस्त होती, इंटरेस्टिंग होती. पीपी मस्त काहीतरी पकडलं होतंस तू. फॅन्टॅस्टिक. दत्तू कमाल, सावत्या कमाल. प्रथमेश तू या स्किटमध्ये लाजवाब असतोस नेहमी नेहमी. कमाल कमाल. पशा मस्त, ओमकार मस्त, श्रमेश मस्त, सगळेच मस्त. विराज तुझं गुजराती म्हणजे आउट ऑफ द स्टेडियम होतं म्हणजे. लाजवाब कमाल. अँड शिवा इज द गेम चेंजर. खूप गोड दिसतेस आणि खूप मस्त केलंस. लाजवाब, मजा आली. सई. किलर परफॉर्मन्स होता. एक्सलंट टीमवर्क होतं. मला 2-3 गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे राणी जेव्हा इथे येऊन बसली तेव्हा राऊत ज्या प्रकारे तिच्याकडे लुक देत होता ते अशक्य होतं. अशक्य म्हणजे क्रेझी. त्यांनी असं लक्ष वेधून घेतलं. दत्तू मस्त, फारच भारी. सगळ्यांची कामं मस्त. आणि तू नंतर पलटशील असं वाटलं नव्हतं. तो एक ट्विस्ट होता. त्यांनी फार मजा आली. मस्त. मंडळी आता एका घरामध्ये होणार आहे एका मृत्यूपत्राचं वाचन. त्यामुळे चला बघूया यात प्रॉपर्टी सोबत हास्याचे वाटे कसे पडतायत ते.
तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. पमू आई आई पमू झालं काय रे नीट सगळं झालं का? झालं आई झालं. आई 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 पाणी पाणी दे, पाणी दे, पाणी दे, पाणी दे. शांत पाणी 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 आई, पाणी, आई, पाणी पाणी उमऱ्या बाहेर दिवा लावला काय रे लावला? हो आई उंबऱ्यावर दिवा लावलाय. तू उंबऱ्यावर बसताना फक्त नीट बस, नाही तर पाहुण्यांचा मुक्काम वाढायचा. जावई बापू हाय तुमचे लय उपकार झाले, लय मदत झाली तुमची. जावई बापू लय मदत झाली. असं काय बोलताय आई? मी काय पर काय हवे तवा? हा अहो जावई असलो तरी तात्यासनी वडीलच मानायचो मी. काय ग? हा मी पण. नणंदबाई तुमचे खरंच वडील होते ते सख्खे. हे माझं असं होतंय बघा, काय पटकन बोलून जाते ना तोंडात, मला काय कळत नाही बा. तात्या पण असंच बोलायचंय ना मला. तात्या बोलायचंय गट्टे ग गट्टे चेतूच्या डोक्यात कांदे बटाटे. बावळट आहेस का जरा? बावळट आहेस का? आई नका रडू. अहो तुम्ही काय सगळ्यांनीच केलंय की, सगळ्यांनी. ह्यो चेतीचा भाऊ हे ना काय कमी केलंय वे तवा? भाव आहेस का कोण भाव आहेस? भाऊ म्हशीला का भावच तू? आता बस झालं दाजी, तुम्ही काय कमी केलंय का? तुम्ही म्हणजे दाजी म्हणजे दाजी म्हणजे दाजी दाजी दाजीच आहे तुम्ही. हे आता सगळं चाललंय ते आपल्याला नंतर पण बोलता येईल. आता आपण ज्याच्यासाठी जमलोय ते करायचं का? हो दादा. ओ दादा. तुम्हीच वाचूया का मृत्यूपत्र? वाचूया चालणार आहे. हो हा नमस्कार, मी पिपी, वकील पिपी. हा आज मृत्यूपत्र वाचणार आहे 112व. म्हणजे एकच मृत्यूपत्र 112 वेळा नाही, 112व मृत्यूपत्र वाचणार आहे. मुद्द्यावया. हा 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 तर हा लिफाफा. नाही नाही वरच वरच वरच. घाबराव दिला. वाचतो बरं का? वाचा आता काय. हा. प्रॉपर्टीचं काय नाही आम्हाला. प्रॉपर्टीचं काय हो, काय आज आहे मी काय अशी प्रॉपर्टी मिळवीन उद्या, पण त्याचं काय नसते हो. पण काय माणूस गेलाय ना, मनातलं काहीतरी लिहून ठेवलंय ती फक्त आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, बाग काय नाही. वाचू वाचू नाही जरा थांबा जरा. हा पाया पडून घेऊ त्याच्या आधी. या पाया पडून. नुसतं शो ऑफ करायचं असतं या माणसाला. काय गरज आहे आता पाया बिया पडायची? तात्या, तू पड ना पाया. आमच्या नाव चांगला असू द्या काहीतरी. असू द्या असू द्या. बस. तात्या वाचूया का? हो आई आता काय त्याच्यात हो म्हणणार आहे तुम्ही? तुम्ही वाचा वाचा पटकन वाचा. वाचू ना? वाचा. हा हो म्हणते ती. वाचतो बरं का? बसा तुम्ही बसा. हा वाचा. नमस्कार. नमस्कार. नाही मी नाही केलं, मी नाही केलं. मृत्यूपत्रात लिहिलेलं आहे. सुंदर अक्षर आहे, सुबक सुबक सुटसुटीत अक्षर.
टायपिंग आहे चला पुढं. नमस्कार. माझं मृत्यूपत्र ऐकणाऱ्या माझ्या सर्व लाडक्या कुटुंबियांना माझा नमस्कार. लाडकं म्हणले राम राम. सत श्री अकाल. आदाब अर्ज है. वनक्कम. शॉलम शॉप. खंबाघनी. अमृता. तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रांतातले आहात का? नाही. मग असं का लिहिलंय यांनी? हे आमच्या तात्यानं सवय होती लांबड लावायचे ते दळण दळत बसाय दळणवाले मामाच बोलायचे त्यांना. वाचतो बरं का? हा. आज तुम्ही हे सगळं ऐकताय म्हणजे मी या जगात नाही. काय तात्या मृत्यूपत्र जगात नसतानाच वाचा ना. आज तुम्ही हे सगळं ऐकताय म्हणजे मी या जगात नाहीये. माझं निर्वाण झालेलं आहे. मी निवर्तलोय, वारलोय, वैकुंठवासी झालेलो आहे. आय एम नो बडी. मी खलास. फिनिश. खल्लास. तात्याने लिहिलंय. हा हे बघा ना. मी असं लिहिलंय. हे बघा. आलं खरंच लिहिलंय. खल्लास. पायमोड्या आहे. खलास असं. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आता नाही येणे जाणे. नो बडी आय एम. पण मला जाता जाता तुमच्याशी थोडा संवाद साधायचा आहे. हाय हाय. दिल में छिपी दराजे खोलनी है. दिल में छिपी दराजे खोलनी है. तुम्हें आज एक कहानी बोलनी है. आखिरी मुलाकात है साहब. आखिरी मुलाकात है साहब. ये थोड़ी मीठी थोड़ी दिलचस्प करनी है. तुमचे वडील शायर वगैरे होते का? नाही हो तात्या कुठे शायर बियर खरडत बसायचे कोपऱ्यात काय ते. काय पण बोलतोस रे दादा. खरडत काय चांगले कविता करायचे तात्या. एवढा मोठा गट्टा ठेवलाय माळ्यावर ठेवलाय. हो एवढ्या कवितांचा गट्टा आहे. वा वा वा. कोणी छापल्या नाहीत म्हणून परत आलेल्या कविता आहेत त्या. मायावर रद्दी म्हणून ठेवली ती. नुसती लांबड लावत बसायची. बडबड 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 कमी असते ना. ह्यो 5 वर्षांनी मोठा असता आता. काही बोलत बसायचं. गट्टा काढा खाली. गट्टा काढा. मी छापणार. हे जावई छापणार. किती बी पैसे खर्च होऊ द्या. जावई छापणार तात्यांच्या कोयत्या. कोयत्या मी छापणार. कोयत्या नाही कविता असतात त्या. कळलं ना तुम्हाला? पुढे पुढे करायचं असतं नुसतं. त्यांना वाटतं त्यांच्या नावावर घाबाड्या. आज हे मृत्यूपत्र लिहिताना प्रथमतः माझ्या मनात काय आलं सांगू पोरांनो? काय मला वाटतंय या रम्य सायंकाळी मी म्हातारपण नावाच्या उंच पर्वतावर उभा आहे. या आवाजात वाचायला सांगितलं कानात येऊन? मी राज्यनाट्याला बॅकस्टेज पण केलं होतं. ऑडिशन नका देऊ. वाचा. परछाइयां छलके हुए जाम की तरह फैली जा रही है. परछाइयां छलके हुए जाम की तरह फैली जा रही है. सूरज रूठे दोस्त की तरह मोड़ पे खड़ा है. सुनो. सूरज रूठे दोस्त की तरह मोड़ पर खड़ा है. उस आखिरी पहाड़ और मेरे बीच सिर्फ एक दरिया का फासला है. उस आखिरी पहाड़ और मेरे बीच सिर्फ एक दरिया का फासला है. पर पहाड़ हो दरिया हो टकराना चाहिए. पहाड़ हो दरिया हो टकराना चाहिए. जब तक सांस ना टूटे जिए जाना चाहिए. जिए जाना चाहिए. जिए जाना चाहिए. छान मस्त. पुढे
मी काय म्हणतोय आकडा येतं का बाकी 5 लाख 3 लाख 3 एकर 5 एकर असं काय नाही पुढे पुढे अक्षरच आहेत वाच. माझ्याकडे आयुष्याने प्रश्न केला काय काय वाटतं रे तुला माझ्याकडे पाहून काय वाटतं? मी म्हणालो आयुष्य तू झऱ्यासारखा आहेस रे. झरा कसा वाट मिळेल तसा वाहतो. त्याच्या वाटेत कधी दगड कधी गोटे येतात. त्याच्या वाटेत कधी दगड कधी गोटे येतात. कधी मोठे कधी छोटे येतात. कधी सरळ कधी सोटे येतात. कधी उंच उंच तर कधी थोटे थोटे येतात. काय काय तुम्ही स्वतः पुस्तक घेऊन आलाय कवितेचं? नाही तात्याने लिहिले सोटे गोटे असलं. हे बघा ना हे बघा त्यांचं मृत्यूपत्र त्यांचं नाव त्यांचा स्टॅम्प. आणि खरंच लिहिले. म्हाताऱ्याने मरता मरता स्वतःची इच्छा पूर्ण करून घेतली. म्हणजे काही नाही हो स्वतःला लय मोठं लेखक समजायचा म्हातारा. नुसते बडबड लांबड लावत बसायचं. तुम्हाला सांगते माझं नाव ना साधं भागीरथी आहे. मला काय ते नजमा म्हणायचं. नजमा नाही ग नजीब. नजीब असतंय ते नजामी नाही नज्जू असेल नज्जू. नाही आलं माझ्या लक्षात. नज्म नज्म मग अर्धाच ठेवाय नज्म असंच काहीतरी बोलायचं. विषय भरकटतोय जरा मुद्द्यावर या ना. हा ते काय ते वाचा दिलंय ते. आणि हे प्रस्तावना वगैरे कविता वगैरे नको मुद्द्यावर या आणि मुद्द्याचं वाचा. काय वाटण्या वगैरे केल्या असतील तर ते सांगा पटकन. आलं मनातलं वाटावं आलं. आलं माझं ओठावर आलं. पण तुमच्या सगळ्यांचं डोळ्यात दिसतंय त्याचं काय? सगळ्यांना तेच ऐकायचंय ना. मग ताकाल जाऊन भांड कशाला लपवताय? ओ वाचा हो तुम्ही. यांचं नाव आहे का बघा. नाव आहे का बघा यांचं. जर थंड गेला नाव काय चतना बघा. चतना चमत्कारिक नाव आहे चतना. त्यांचं नाही आहे माझं नाव आहे अच्छा तुमचं नाव आहे चतना. नाव आहे चेतना. हे लाडाने चतना म्हणतात. चांगला आहे चतना चेतना चतना. ओ ए बारके थांब जरा. मोठ्या मुलाचं नाव आहे का बघा. काय नाव काय? प्रथमेश. चतना पण बघा. चतना प्रथमेश बघा प्रथमेश. आहे दोघांची नाव आहेत. दोघांची काय 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 दोघांचं नाव काय 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 माझं लेकरू प्रथमेश आणि माझं कोकरू दिसतेस मुली कोकरू दिसतेस. असं छोटस शेपूट असं पुढचं वाच. प्रथमेश माझा बोका तर चेतू माझी मांजर म्याव म्हणताय. मांजर बोक्याला काय दिलं वाचा. आहे बरं का पिल्लांनो. तुम्ही दोघांनी जेव्हा माझ्या घरात जन्म घेतला तेव्हा वाटलं किसी फरिश्ते के घर से निकल के 2 चिड़िया गलती से मेरे पास आई है. दादा आपल्याला गलती म्हणाले. गलती एक नंबरचा संशय माणूस. म्हातारा कुठला त्याला सांगितलं 10 वेळा या कोटात वाढवलं तरी जाता जाता काडी लावून गेले. संशय माझी पोर आहे ही. मुलं तुमचीच आहेत. फरिश्ते म्हणजे आडनाव नाही हे. फरिश्ते आपण म्हणतो ना देवदूत फरिश्ता. तसं आपण देवदूताच्या घरी ही पिल्ल आली असं. 13 दिवस झाले इथे येऊन बसलं. मला तर जायचंय मुंबईला. कंटाळलं. वाचा ना तुम्ही. ते वाटणीचं काय लिहिलं असेल ना त्या मुद्द्यापासून वाचा लगेच. वाटणीचं सुद्धा आहे. ऐका तुम्ही काय करा कोयता टाळा आणि डायरेक्ट पुढे जावा. मेन मुद्दा वाटणीचं असेल ते वाचा. वाटणीचं आहे. वाटणीच बघा. माझ्या काळजाची वाटणी केली तर काळजाचा सर्वात मोठा तुकडा कोणाला देऊ हा प्रश्न पडेल मला. काळजाला लागली ना आग पेटवल्यावर कशाला काळजाचं. तुम्ही बघा ना वाटणीत काय लिहिलंय का बघा ना. वाटणीचं बघा काय लिहिलं. वाटणीचं काय असेल तर वाटणीच बघा. वाटणीनंतर संपत्तीचा मुद्दा आहे डायरेक्ट. आणि सगळ्यांसाठी आहे. काय लिहिलंय. माणसं म्हणजे संपत्ती. हो माहितीये. पाहिलं गाव लोटलं होतं. अच्छा एवढी लोक त्यांना ओळखायची. एवढी लोक आली होती. कशे येणार नाही तर काय. गाव जेवण वाढलं ते सुद्धा काय बासुंदीचं. मग येणार नाहीत. त्यांना आवडायची म्हणून ठेवली होती बासुंदी. तोंड उघडायला लावू नका मला. तात्यांना शेवबुंदी पण आवडत होती. पण आपल्याकडे सगळ्यांना बासुंदी खायची होती ना. अजून एकही बासुंदी दिसत नाहीये. जरा गप्पस्ती का. काय चाललंय इथं. त्यांच्यासाठी काय ठेवलं नसेल. बघा तिथे भागीरथी कन्या झुमका काय लिहिलंय का बघा. बघा आहे भागी मेरी पत्नी हो तुम मेरी जान हो तुम मेरे लिए पूरा संसार हो तुम. पुढं काय लिहिलंय. काय
इतकंच एवढंच कसं हा नाही हे पत्नी जाण म्हणून एवढं शेत जमीन बिबीन काय लिहिलं आहे का बघा. जमीन आहे जमीन आहे नाव जमीन आहे. थांब दो गज जमीन चाहिए. हा टोन नको, हा टोन नको, सरळ सरळ सरळ. दो गज जमीन चाहिए दफन होने के लिए. कुछ लम्हे बचे हैं खत्म होने के लिए. केवढं तुम्हाला ते जायला म्हातार काय लागा नुसतं कोयतात लिहून ठेवले ते काय इथं 13 दिवस झालं बिना दारू बसलो सगळं सोडून दिलंय दारू बिरू. दारूवर पण लिहिलंय हे बघा. ना दवा से टोन नको. ना दवा से ना दुआ से हम जीते हैं तेरे प्यार से असं लिहिलेलं आहे. फाडून टाका ती पत्र. नाही 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 फाडून टाका ती. नाही फाडू नका. तात्यांना की नाही कोडा घालायची सवय होती. एखादा कोडा बिडा आहे का बघा. कोडा शेवटाला बघा. शेवटाला काय लिहिलंय. अलविदा कहता हूँ जाते जाते. एवढ्या शेवटाला कुठे जात आहे त्याच्या आधी बघा ना सर. थोडस हा. आधी 3-4 ओळी चालतील. यारी है ईमान मेरा यार. बस करा. लिहिलेलं मात्र का भेंड्या खेळत खेळत गेले काय आई आहे. सगळी गाणी लिहून ठेवली आहेत. मला नाही का माहिती. मग पुढचं वाचा तुम्ही. त्याच्या आधी थोडस काय लिहिलंय बघा. आहे लिहिलंय. लिहिलंय वाचा मग ते. एक राज है छुपाना नहीं जानता. राज आहे. काय राज आहे? चालेल वाचा. हाँ लिफाफे के पिछले हिस्से में लिखा है राज पहचानो तो जीत लोगे आसमां. लिफाफा 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 त्यांनी फाडलं ना ते आता. लिफाफा. काय लिहिलंय. चिन्ह काढलंय कसलं तरी ह्याच्यावर. चिन्ह कसलं उर्दूत लिहिलंय. हे काय काय उर्दू आहे उर्दू आहे. हो ना. तुम्हाला उर्दू वाचता येतं. म्हणजे मी लखनौला एका नवाबाची केस लढत होतो. त्याचा दिवाण मला म्हणाला. दिवाणाचं राहू दे, आमची काय खाट मांडली ती वाचा. बस बस. हा पटकन वाचाव. हा हा हा. त्यावर काय लिहिलेलं आहे. कोई चीज अगर आसानी से हासिल हो तो उसकी कीमत नहीं रहती. इथे पण कविताच नाही पुढे वेगळं आहे. वाचा वाचा मग. वसीहत में लिखे हर एक परिशिष्ट के पहले अक्षरों को जोड़कर मिलाओ और जान लो तुम्हारी किस्मत. अच्छा म्हणजे पॅराग्राफ मधले पहिले अक्षर जोडून तुम्ही जोडा. ते वाचा पटकन. कोडा घातले. ते जोडा. ते पुढे आहे का. एक मिनिट हा. पहिलं हा मा झा कडे. माझ्याकडं हा माझ्याकडे पैसा. पैसा आहे. पैसा चपलाच नाव. माझ्याकडे पैसा नाही. अलविदा. साधी दमडी नव्हती म्हाताऱ्याकडे आणि आम्ही गावाला यायला पाहिजे. हा हे मृत्यूपत्र आधी वाचलं असतं ना तर जाळलं तरी असतं त्यांच्या बरोबर चितेत. अजून घाला जेवण गाव जेवण घाला बासुंदी वाडा लोकांना. यायला लागा अख्खं पत्र उर्दू मध्ये लिहिलंय. महत्वाचं लिहिताना का उर्दूला आकडे आली होती का. चल उठते जायला. काय नाही ठेवलं म्हाताऱ्यानं फोटकी ती रद्दी घे काढून पहिली. ती कोण काय पैसे येतात ती घेऊन जाऊ. रद्दी घेऊन ये पहिली तू. चला नी लवकर ये. मला तर थांबायचं नाही अजिबात इथं लागा. चला आता. मस्त मस्त अतिशय इंटरेस्टिंग होतं मृत्यूपत्र. त्याचं वाचन आणि त्याच्यावरचे रिॲक्शन सुद्धा भन्नाट. हास्यरसिक प्रसाद दा. अफलातून मृत्यूपत्रावरचा इतका जिवंत परफॉर्मन्स मी कधीच पाहिला नव्हता. फार सुंदर अप्रतिम कॉन्सेप्ट होती. मोठ्यांसाठी एकदा टाळ्या वाजूया. आणि अर्थात अभिजित पवारचं फार अप्रतिम लिहिलं होतं. सगळ्यांची कॅरेक्टर्स फार अप्रतिम होती. वरकरणी बघता कुठेही तो रागाचा पारा सुटला आणि मग हाय पिचला परफॉर्मन्स झाला असं होऊ शकलं असतं. पण ते तुम्ही कोणीच केलं नाही यासाठी तुमच्या सगळ्यांचं कौतुक. आणि सगळ्यांचीच कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग होती. पीपी अफलातून अफलातून अशक्य केलंस. तू जे काही केलंस ते फारच आवडलं मला. ब्रिलियंट. खूप मजा आली. सुबक परफॉर्मन्स होता. फार वेगळी कॉन्सेप्ट होती. खरं तर म्हणजे बघायला गेलं तर कॉमेडी पण बघायला गेलं तर हव्यास असतो माणसाला. त्याची झालर होती आणि ते खूप छान
बाहेर आलं. तात्यांचं म्हणणं खरं आहे, माणूस हीच संपत्ती आहे खरी, बाकी सगळं नाशवंत आहे असं मला वाटतं. आणि पीपी तुझ्यासाठी हार्ट. सगळ्यांचे एकदम कंट्रोल्ड परफॉर्मन्सेस होते, खूप मजा आली. रसिका फारच सुंदर, म्हणजे एक क्षणार्धात राग यावा असं व्यक्तिमत्व तू साकारलंस. म्हणजे राग आला म्हणजेच तुझं कॅरेक्टर आमच्यापर्यंत पोचलं. फार मजा आली. फार सुंदर छोटासा जम होता, पण तुम्ही ते इतकं छान आटोक्यात आणि इतकं त्याला ग्रेसफुली परफॉर्म केलं की त्याची ब्युटी आणि त्याचं काय म्हणूया म्हणजे माणूस कसा असतो खरा हे खूप छान बाहेर आलं. मजा आली. मंडळी, आपल्याला हव्या त्या गावी बदली झाल्यामुळे खुश झाला एक शिक्षक. चला बघूया त्याचा निरोप समारंभ कसा रंगतोय ते पाहण्यासाठी मंचावर बोलावूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. अरे वा, झांगरगुंडे सर, काय शोधताय? वाक्य? ठीक आहे. मला वाटलं सुरुवातच तशी केलीस की काय. ऍक्च्युली आता तयारी करतोय, माझी बदली झाली ना, मी आता तयारी करतोय ना, मी सगळी आता जाणार आहे. मला कळलं. राहिले झाली का तयारी? सगळी तयारी झाली. 1 वाजले, तुम्ही अजून इकडेच आहे? हा, आता आलो. म्हटलं जरा काय झालं, तुमची बदली झाली. आता जाणारा माणूस निघून जातो, मग परत दिसणं होत नाही, भेटणं होत नाही, तर म्हटलं जाता जाता जरा निरोप घ्यावा म्हणून आलो. निरोप? कसला निरोप? तो निरोप नाही हो. निरोप म्हणजे ते म्हणतात ना, निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी, काही चुकले असेल आमचे तर माफी असावी. ए वसाड्या, भेट करा. काय? माझी बदली होते, माझं विसर्जन नाही करत आहे. कळलं काय तुला वसाड्या? म्हणजे आता कसं आहे, तुम्ही किती प्रयत्न करा की पुढच्या वर्षी लवकर या, मी येणारच नाही. आता आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम 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 घ्यावा. आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम 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 घ्यावा. चांगलं आहे, फक्त हे मेल्यावर बोलतो. हे मेल्यावर बोलतात. मेल्यावर बोलतात? हो हो. मला बोलायचं तरी आधीच सगळे बोलले. नाही, पण तुम्ही ऐकता कधी का? मराठी भाषेची आणि तुमची कधी भेट होते का? नाही हो. ते आता म्हटलं तुमची सवय झाली आहे मला. मी कशाला आलो इथे? तुमचं अभिनंदन करायला. तुमचं अभिनंदन. कारण मनासारखी बदली मिळाली तुम्हाला. मला आनंद झालाय खूप. वाईट वाटतंय ना तुम्हाला? नाही, मनाच बदली भेटली म्हणून वाचारे ना. मला कशाला वाईट वाटत? अरे बेटकर, मी तुम्हाला ओळखतो. आपले मुख्याध्यापक दिसले की तुम्ही लगेच खालीवर करता. मागे पुढे करतात असा शब्द आहे. सकाळी उठलो की मराठी भाषेला भोसकायचं असं काय वचन घेऊन उठता काय तुम्ही? काहीतरी अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये? आता हा विषय सोडून द्या. तुमची बदली झाली, माझी नाही झाली, हा विषय सोडून द्या. तुम्ही आता फक्त एन्जॉय करा. एन्जॉय? जरा कुत्र्यासारखं मी आता एन्जॉय करणार आहे. कुत्र्यासारखा? म्हणजे नेमकं काय करणार? म्हणजे वगैरे मी तुम्हाला सांगतो, कुत्र्यासारखं आता खाणार आहे. कुत्र्यासारखं खाणार आहे तुला सांगतो. म्हणजे इकडचं या मेस मधलं ते जेवण मला जाम कटाला आलाय. म्हणजे ते झालं, ती पडवलची भाजी, ती गवार, नेहमी तेच. आता मी घरी जाणार आणि बायकोच्या हातचं गरम गरम जेवणार वाचाऱ्या. अरे मच्छी म्हणू नको, मटन म्हणू नको, चिकन म्हणू नको, मांस वड्या म्हणू नको, कंदीचं मी वरण भात नवरती तुंप जेवणार आहे, मजा करणार. नमस्कार, व्हिडिओ सर. ठीक आहे. डोंट बी फॉर्मल. अरे काय करताय? सर, जास्त काळी आहे. काही गरज नाही खुर्चीची. काय करताय? अरे वा, खूप खुश दिसताय बदलीमुळे. चादर बुंडे सर. सर एक मिनिट. काय झालं? माझे नाव राजर गुंडे साहेब आहे. ते तुम्ही चादर गुंडे बोललात ना? चादर म्हणजे कसे असे गुंडलून झोपतात त्याला असं बोलतात. हरकत नाही, म्हणजे लक्षात असं नका करू तुम्ही. नाव थोडस विचित्रच आहे ना. माणूस पण थोडा विचित्रच आहे. नाही, पण बदलीची खुशी दिसते तुमच्या चेहऱ्यावर. दिसते. म्हणजे तुम्हाला सांगतो सर, म्हणजे तसं खूपच मला आनंद झालेला आहे.
आहात ऍक्च्युली तुमच्या आशीर्वादानेच हे सगळे झालेलं आहे का नाही मी काय थोडस माझ्या हातात होतं प्रयत्न केला झाली बदली तसं नाही मी इकडे आलो नाही तुम्हाला मी माझ्या व्यथा सांगितलं ठीक आहे ठीक आहे मला बरं वाटलं तुम्ही लगेच त्याचा हो. विचार केला हा. ना म्हणून माझी बदली झाली थँक्यू अरे हरकत नाही थँक्यू पण तुम्हाला वाटतं काय इकडे सगळ्या लोकांना काय वाटतं माहितीये का काय वाटतं इकडे वशिलांनी बदली होते काय वेट कर बरोबर का नाही म्हणजे तुम्हाला पण बदली पाहिजे होते का नाही नाही मला बदली हवी होती बरोबर आहे जरा बाजूला इकडे या इकडे थोडं आलं मगासपासून सांगतोय सारखा सारखा बदलीचा विषय काढू नका कशाला मिठाचा ट्रक माझ्या जखमीवर ओतताय मी बोललो ना तुम्हाला मी आनंदी आहे तुमच्यासाठी बघा आनंदी अरे मग ते चेहऱ्यावर दिसू द्या आनंद वाचाडे चला तुमचं अभिनंदन आहे हा मस्त काम करा हा नाव उज्ज्वल करा नाही सर लयच कागदपत्र बदली करायला लागेल चला येतो मी थँक्यू सर या हो वरच्या वर सर आमच्या सरांची बदली नका करू सर आमच्या सरांना घेऊन जाऊ नका सर नका कोण आहे सर ही पारंपरिक मुलांची गँग आहे पण हे म्हणजे आता ते सगळ्या पॅरामीटर्स खोडून टाकतील लहान मुलांचे हो का? बघा तुम्ही पण हे कोणाचे विद्यार्थी आहेत हे यांचे विद्यार्थी आहेत यांचे विद्यार्थी आहेत तुमचे विद्यार्थी आहेत हे माझे विद्यार्थी आहेत पण तरी मी यांना कधी शिकवलं पण हे माझ्या वर्गात नाहीच आहेत सर असं काय करता हे आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत अरे पण ह्यांना मी कधी बघितलं नाही वाचाड्या मी कशाला खोटं बोलू मी कशाला फसवू मुलांना जाऊ नका प्लीज 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 जाऊ नका प्लीज 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 जाऊ नका प्लीज प्लीज सर जाऊ नका प्लीज बाजूला सर या सर अरे हा काय प्रकार आहे सर प्रेम प्रेम मुलं बघा म्हणजे एवढंच प्रेम करतात माणूसच तसा आहे कसले घुसले बघितलेत ना तरी हे नशीब हे फक्त तिघे हे प्रातिनिधिक म्हणून आले सर अख्खी शाळा आली असते ना तर हे उरले पण नसते अरे बापरे मग पोळ्यासारखे आहेत ते पोळं पहिलं म्हणजे बैल ना रे ळवर टिंब पोळ मधाचं पोळ असं हे थोडं बघितलं किती डाऊन टू अर्थ माणूस आहे हो तुझं प्लॅनिंग आहे ना वाचाड्या माझं कसलं प्लॅनिंग आहे सर मी या पोरांना मी कधी शिकवलं नाही कोण सर आपल्या शाळेतले विद्यार्थी आहेत ते सर तुम्हाला सांगतो ही जी पोरं आहेत आई तू मला सोडून गेलीस तर मला आईची माया कशी मिळणार आई बघा यांच्यात आई शोधतायत मुलं आई हो आई शोधतायत एक मिनिट बाला जरा मला केवढं प्रेम आहे बघा सर तो वचारा मला आई बोलतोय हो सर मी तेच ऐकतोय हा तू पण मला आई बोलतोय बाप बोलायला पाहिजे म्हणा जर तो तुम्हाला बाप बोलला तर त्याच्या आई बरोबर काय रिलेशन होईल तुमचं ते पण बरोबर एक मिनिट पण समजा मी त्याची आई झालो तर त्याच्या बापाला नात्यात काय प्रॉब्लेम नाही नात्यांचा गुंता एवढा कशाला वाढवता आई बोलला ना आई हे श्रेष्ठ नातं आहे चला तुम्ही दत्तू पुढचा बोल पुढचं दाढीचं सर तुम्ही जर मला सोडून गेलात ना सर तर मी माझी दाढी नाही माझा गळाच कापेन सर हे ब्लेड द्या मला अरे बेटा असं काय करतो अरे याला सांगा असं करू नये माझ्या दाढीत बोटच घालायला कोणी नाही तरी दाढी ठेवून काय करू सर मी मला हे सर त्याच्या दाढीत बोट घालतात दाढीत अहो सर काळजात हात घालतात अच्छा डायरेक्ट काळजात हात घालतात अहो माणूस नाही
सर हा देव माणूस आहे, देव माणूस. अरे बापरे. नाही पण त्याने एवढी दाढी का बरं वाढवली आहे? सरांनी सांगितलं. सरांनी सांगितलं? हा, कारण लहान मुलांच्या वाढीकडे त्यांचं प्रचंड लक्ष आहे. क्या बात. बघा आता हा दत्तू, त्याला ते एकदा सकाळी 4:30 वाजता बोलले पाहिजे तेवढी दाढी वाढव. हो, दाढीत लपलास तरी चालेल पण वाढव. बापरे. तो वाढवतोय. बघा महाराष्ट्रातला एकमेव मुलगा आहे शाळेतला ज्याला दाढी आहे. हा बने, याची उंची वाढत नव्हती, ती वाढली. कुणामुळे? सरांमुळे? तेलामुळे. अच्छा, तेलामुळे वाढली. ही मुलगी हा, हिची वेणी वाढत नव्हती. कुणामुळे वाढली? तेलामुळे. सरांमुळे. सरांमुळे? ती सांगेल आता. मी सांगते तुम्हाला सर. गांगुली सर आहेत ना, खूप चांगले आहेत सर. ते ना रोज तासाला तेलाची बाटली घेऊन येतात, सगळ्यांनाच मालिश करतात, वेणी घालून देतात. म्हणून एवढे लांब लांब केस वाढले सर. क्या बात है, क्या बात है. सर तुमचे बूट काढा सर. पारू नका सर. नाही मला पाया पडायचे आहे. अरे नका. नाही, मी व्हिडिओ आहे पण मी तुमच्या समोर नतमस्तक आहे. मी असा शिक्षक पाहिला नाही. अरे जो मुलांना म्हणजे आई वडिलांप्रमाणे प्रेम करतो. सर तुम्ही पाया पडला? हो. मग आता मला लोटांगण घ्यायला लागेल. मुलांनो या रे. एवढं प्रेम आहे. बघितलं सर? हो. जर एवढं प्रेम या मुलांनी माझ्यावर केलं असतं ना तर माझा पाय इथून निघाला नसता बाहेर. मी इथेच थांबलो असतो. पण हा माणूस कोणता दगड स्वतःच्या काळजावर ठेवून बाहेर चाललाय ना मला कळतच नाही सर. हे क्या बात आहे. केवढं प्रेम आहे यांच्यात. हे आगळं वेगळंच आहे काहीतरी. असं प्रेम मी कधीच पाहिलेलं नाहीये. नाही सर, माणूसच तसा आहे सर. एक मिनिट आहे सर, एकच. पोरांना मी ओळखतच नाही वचाड्या. मी कधी शिकवलंच नाही वचाड्या. तुझं प्लॅनिंग आहे माझी बदली होते म्हणून सगळं करतोस तू. जर मला काहीतरी करायचं असतं तर मी तुम्हाला गिफ्ट आणलं असतं का? हा मुलांनो, तुम्ही काय आणलंय का? म्हणजे द्या लवकर. तुम्ही धोकादायक पोरगा आहे, धोकादायक. सर फुलाची पाकळी म्हणून ही पाकळी आणली सर. म्हणलो कधी पाकली? सर घ्या तो मारतो. देख रे फुलाची पाकली म्हणून पातली आणली ती वचाऱ्यांनी. दत्तू सर मी तुमच्यासाठी मणी आणले सर. अरे घे भेटत. हे घे सर. माझ्यासाठी मणी आणलेस तू? हो सर. वा वा मस्त आहेत मणी. आमच्या इथे एक बकरी आहे सर, ती मणी देते. मी त्यातले सुंदर सुंदर मणी वेचून आणले सर. हे मणी आहेत बसाऱ्या. ह्या बकऱ्याच्या लेंड्यात बसाऱ्या. सर पण त्या लेंडीत त्याचं प्रेम आहे सर. हे बघा ना तुम्ही. या लेंडीत तुम्हाला प्रेम दिसतंय सर. मग तुम्ही घ्या हे. माझं गिफ्ट बाकी आहे अजून. बचारे तू लहान मुलीचं कॅरेक्टर करतोस तेच माझ्यासाठी गिफ्ट आहे. अरे करा ना बंद. तिचं प्रेम आहे पुरीचं. करती करा. ही माझ्या डोळ्याच्या पापणीचा केस आहे सर. तुम्हाला काय मागायचं असेल मागून टाका आणि फुगून टाका सर याला. मी नाही फुगणार. अरे फुका प्रेम आहे तिचे. फुका. बघितलं मुलांचं प्रेम बघितलं त्यांच्यावरचं. थांबा रे थांबा. हे बघा तुम्ही पाय पकडले ते ठीक आहे पण मला हलवू नका, मी जोरात पडेन. तुम्ही पडलात तरी चालेल सर. आम्ही आमच्या सरांना नाही जाऊ देणार.
इकडे या तुम्ही. इकडे मी करतो. तुम्ही इकडे शांत बसा इकडे तुम्ही. सॉरी सर. तुम्ही तुमचे आलू बोंडे सर इथे थांबावे म्हणून मी काहीतरी प्रयत्न करतो. हे बघा सर, काय ना, तुम्ही जर इथून गेले ना तर हे पोरं आहेत ना, हे शिक्षणापासून वंचित राहतील. यांचं भविष्य अंधकारमय होईल. हे खूप घट्ट जोडले गेले आहेत तुमच्याशी. त्याच्यामुळे प्लीज, म्हणजे मी तुमची बदली कॅन्सल करतो आणि तुमच्या जागी बेटकर तुमची बदली केली तर चालेल ना? हा चालेल ना? चालेल. शाळेसाठी काय पण नाही मी हात जोडतो. एवढं करा, तुमची बदली मी कॅन्सल करतो. तुम्ही मान्य करा ते. तुम्ही इथे या पोरांसाठी थांबा. हा नाही बरोबर बेटकर, नाही काय तुमची बदली करतो चालेल? नाही मला सर शाळा पहिली आहे, नंतर मी आहे. नाही प्लीज ते पोरं बघा, त्यांच्याकडे बघा. पोरांना तुम्हाला चालेल नाही सर? किती खुश आहेत ते. सर सावकाश आहे सर. हो काळजी घ्या. तुम्ही बसलो ना, तुम्ही इकडे कशाला आलेत? सर चला रे या. हे घे. थँक्यू सर. हे तुला थँक्यू सर. जास्त गाडी पुसलीस पण ठीक आहे, घे. असं पुढच्या वेळी जास्त करू नकोस, लक्षात घे. हो सर. आणि ए तू मुली इकडे, पुढच्या वेळी कॅरेक्टर बदलून ये. तुम्ही पण. बोललो होतं की नाही? बोललो होतो. ही आपली शेवटची भेट असणार. झालं की नाही? अभिनंदन करा. वाक्य पूर्ण हो द्या. रत्नागिरीचा आहे मी, कळलं ना? रत्नागिरीचा. नादी नाही लागायचं, काटा काढतो. लक्षात ठेवायचं. चला. मोठा हिच्यातलं माझी काय चूक आहे? का मला हे लोक फसवतात? का माझ्या असं करतात? काय फालतूगिरी? तू तरी वाजवा. बदलीची ही आदला बदली आम्हाला फारच आवडली. क्या बात मित्रांनो, धुवाकेदार. बघा हा रसिकांना स्किट कसं वाटलंय प्रसादा? छान होती संकल्पना आणि मांडणी पण वेगळी होती. छान मजा आली. अरुण नेहमीप्रमाणे खणखणीत. वा. श्याम्या मस्त. श्रमेश वेगळं कॅरेक्टर करण्याचा प्रयत्न केलास, मजा आली. मस्त. बने तुझे गेलास पळत ते फारच विलक्षण होतं. मजा आली. बघितलं तरी बरं पण तू पहिल्यांदा गेलीस का लहान? मला आठवतच नाहीये करत कधी. वाव शिवा, कमाल. आज वेगळं केलंय. होय, वेणी घातली आणि दोन्ही गालावर असं लाल लाल काहीतरी, आणि ती काळी टीट असल्या लावली ती नाही आज. दत्तू मस्त, मजा आली. फॅन्टॅस्टिक, बहारदार. येस सई. मॅड परफॉर्मन्स होता. श्रमेश मजा आली. काही उत्स्फूर्त पंचेस पण खूप भारी होते. अरुणदा मस्त. म्हणजे अशा कन्सेप्ट्सना तुम्हीच फक्त जस्टिस करू शकता नेहमीप्रमाणे. कोणीही काहीही म्हणू देत, ही 3 लहान मुलं मला भयंकर आवडतात. बने तुझा रनरअप कडक होता. मजा आली.